तर नमस्कार मंडळी, आपण आता आहोत दिवेआगर मध्ये. सकाळीच निघालो पण एवढा पाऊस होता का काहीच रेकॉर्ड करायला भेटलं नाही. तर आपण आता आहे दिवेआगर मध्ये. दिवेआगर मध्ये दोन जागा आहेत. एक दिवेआगरचं बीचची आपल्याला परिस्थिती बघायची आफ्टर रेन, की चालू आहे की नाही, काही ऍक्टिव्हिटीज चालू आहेत का वगैरे वगैरे. आणि एक सुवर्ण मंदिर म्हणून आहे, माझ्या फ्रेंडने एक सजेस्ट केलं, तर ते आपण बघूया. बीच बघायला आलो खरं तर, पण दिवेआगरच्या बीचवर काहीच चालू नाही आहे, सगळं बंद आहे. आणि खूप समुद्रातनं घाण आलेली आहे, कचरा आलेला आहे पडलेला आहे, त्यामुळे काहीच रेकॉर्ड नाही केलं. थोडंसं फार केलं कारण की यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे होते. तर एक इथे मंदिर आहे, ते एक्सप्लोर करूया आणि जाऊया. असं बघण्यासारखं तर काही नाही, मी उगाच आलो आणि बिना माहिती. जर येत असाल तर माहिती करून या, विनाकारण याल तर तुमची ट्रिप पूर्ण स्पॉईल होईल. कारण की ॲक्च्युली ते खायला पण काहीच नाही आहे, फक्त ओपन आहे, चिखल आहे, सगळ्या गाड्या पण नाही जात पूर्ण. आणि रोडची तर कंडिशन तर तुम्ही बघाल वर्स्ट आहे. हे बघा, पूर्ण रस्त्याला खड्डे लांबपर्यंत, कोणीच नाही रस्त्याला. तर मी काही व्हिडिओ क्लिप्स टाकल्यात तर रस्त्याच्या, तर एन्जॉय करा. तर आज आपण आलो आहे दिवेआगर मधील सुवर्ण गणेशच्या मंदिराकडे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की 17 नोव्हेंबर 1997 रोजी श्रीमती द्रौपदी पाटील यांच्या नारळी पोकळीच्या बागेत जमिनीखाली एक तांब्याची पेटी सापडली. ही पेटी गाववाल्यांच्या मदतीने उघडण्यात आली आणि त्या सगळ्यांना विस्मय झाला. या पेटीमध्ये 1 किलो 325 ग्रॅम 1 किलोची गणेशाची प्रतिमा सापडली व त्याबरोबर एका लहान तांब्यामध्ये त्याबरोबर गळ्यातील कंठी व रंगीत खडेही सापडले. त्यामुळे या गणेशाचं नाव सुवर्ण गणेशा असं पडलं आहे. आता आपण बघितलं
मधलं एक सुवर्ण गणेशाचं मंदिर. तर मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे, प्रसन्न वाटतं खूप बघायला मंदिर. तर नक्की जर दिवेआगारला कधी याल तर नक्की विजिट करा. आपण थोडा एक तासाभरात